नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. काहीतरी ऐकावं, ते ऐकलेलं मनाला प्रचंड भिडावं, इतकं की आपण तो व्हिडिओ पॉज करून जे ऐकलंय त्यावर 5, 10, 15 मिनिट विचार करावा. असं काहीतरी आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आज आपल्या इन मराठी मंथन पॉडकास्टवर एक अशा व्यक्तिमत्वाची उपस्थिती आहे, ज्यांना एका चौकटीत बांधणं अशक्य आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे कौशल इनामदार. जेव्हा जेव्हा मराठी संगीताच्या भव्यतेचा विषय निघतो किंवा अक्षरांना सुरांचा असा स्पर्श होतो की थेट काळजाचा ठाव घेतला जातो, तेव्हा तेव्हा कौशल सरांचं नाव ठळकपणे समोर येतं आणि नेहमीच येत राहील. कौशल सरांचं संगीत निर्मितीमधलं काम वेगळं गाणी बनवण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर तो एक समृद्ध सांगीतिक अनुभव आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताच्या माध्यमातून तब्बल 112 कलाकारांना एकत्र आणून त्यांनी मराठी भाषेचा जो भव्य संगीत उत्सव घडवला, त्यांनी जगभरातल्या मराठी माणसाची मान अभिमानाने उंच झाली. बालगंधर्व, अजंठा, नॉट ओन्ली मिसेस राऊत किंवा येलो सारख्या चित्रपटांमधून त्यांनी दाखवून दिलं की संगीतामध्ये ताकद असेल तर ते कथेचा आत्मा बनू शकतं. अभिजात शास्त्रीय संगीताचं गांभीर्य आणि आधुनिक स्वररचनांचा ताजेपणा यांचा इतका अप्रतिम समतोल साधणं हे फक्त आणि फक्त कौशल सरांच्याच अभ्यासातून आणि प्रतिभेतून शक्य आहे. पण कौशल सर म्हणजे केवळ गाणी कंपोज करणारा संगीतकार नाही आहेत. ते एक प्रगल्भ विचारवंत आहेत, व्यासंग असलेले वाचक आहेत आणि संस्कृती, कला, जीवनशैलीकडे अत्यंत सखोल दृष्टीने पाहणारे बुद्धिमंत आहेत. या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याशी फक्त संगीतावर नाही तर त्यांच्या याच समृद्ध आणि वैचारिक बाजूवर मनमोकळ्या गप्पा मारल्यात. मन लावून जगणं म्हणजे नेमकं काय असतं, जगण्यातली सौंदर्यदृष्टी नेमकी कशी साधली जाते, यश आणि समाधान आणि सुख यात फरक आहे का, आणि यशस्वी होण्यासाठी केली जाणारी खटपट आपल्या समाधानाची, सुखाची अनुभूती कमी करत नाही का, असे डीप प्रश्न कौशल सरांनी सुरांच्या सुरावटी उलगडाव्यात तसे उलगडलेत. आपल्या मेंदूला, मनाला विविध कोडी सोडवण्याची भूक असते. ती भूक भागली नाही की कसा गोंधळ उडतो हे कौशल सरांनी समजून सांगितलंय. ईश्वर म्हणजे काय, आपल्याला ईश्वराची अनुभूती होते का, होते म्हणजे नेमकं काय होतं, आपण सगळे आस्तिकच आहोत असं काय काय कौशल सरांनी दाखवून दिलंय. त्यामुळे शांतपणे हातातलं सगळं काम बाजूला ठेवून शांतपणे या गप्पा ऐका. खूप काही गवसणार आहे तुम्हाला या गप्पांमधून. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त. तू कसा आहेस? एकदम मस्त. आज तर खूपच खुश आहे. मी पण. अरे थँक्यू. नाही, मी बघत असतो तुझे सगळे पॉडकास्ट आणि गप्पा मारणारी माणसंच आवडतात. गप्पा ही संस्कृतीच आहे खरं तर आपली. असं पुलं म्हणालेत की खरी संस्कृती आपली ही गप्पा मारण्याची. बरं. आणि मला पॉडकास्ट हा आपल्याकडच्या मौखिक परंपरेचं एक्सटेन्शन वाटतं मला. बर. हा, कारण मेक सेन्स. कुठलंही ज्ञान हे श्रुतीतून स्मृतीत साठवून घेणं हीच आपली परंपरा आहे. त्यामुळे भारतीय लोक जितके त्यांनी हा पॉडकास्टचं तंत्र आत्मसात केलं आणि आपलंसं केलं, तितकं सहज मला नाही वाटत कुठलंही इतर संस्कृती करेल. कारण अगदी स्वाभाविकपणे या मौखिक परंपरेचं एक्सटेन्शन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता तसं की पॉडकास्ट आहे, गप्पा आहेत, इंटरव्ह्यू नाहीये. बरोबर. की बाबा आपण प्रश्नाची यादी काढली वगैरे, आणि त्यामुळे ते ऑर्गॅनिकली गप्पा मारत मारत त्यातून काहीतरी छानस मजा येणं. बरोबर. त्यामुळे हा फॉर्मॅट आहे. मी आता तुम्ही म्हणलात ना त्यावरून आठवलं की इव्होल्युशन मध्ये सुद्धा असं म्हणतात की गॉसिपिंग वॉज अ नेसेसरी टूल टू सस्टेन. बरोबर. अदरवाईज माहितीची, ज्ञानाची, रिअलायझेशनची देवाणघेवाण होणार कशी? माहितीये का ते कसं झालं, माहिती का त्यांचं कसं झालं, हे बहुतेक ही गरज होती. हो, हरारेने त्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. येस, करेक्ट करेक्ट. मी आता तुम्हाला विचारलं ना की कसे आहात, म्हणजे विचारल्या मला असं जाणवलं की आपण आजकाल तू कसा आहेस रे, तुम्ही कसे आहात, डू वी आस्क दिस क्वेश्चन सिरियसली, असं मला एकदम वाटून गेलं की मला खरंच जाणून घ्यायचंय का. आणि इंग्रजीमध्ये हाऊ डू यू डू असं विचारलं जातं.
आणि संकेत असा आहे की हाऊ डू यू डूला उत्तर हाऊ डू यू डूच असलं पाहिजे. तो प्रश्न नसून तो एक फक्त की आईस ब्रेकर अस्तित्वाची दखल घेतली. आणि बोर याची व्याख्या कुठल्या तरी चतुर लेखकाने अशी केली आहे की अ बोर इज अ पर्सन वेन आस्क्ड हाऊ आर यू टेल्स. वो त्यामुळे तो प्रश्न फारसा गांभीर्याने विचारूही नये आणि त्याचं फारसं गांभीर्याने उत्तरही देऊ नये. कारण तू विचारलंस की हाऊ आर यू, तर मी म्हणतो मजेत. आणि मजेत हे एक सेल्फ असर्शन पण आहे करेक्ट. की मी स्वतःला आठवण करून देतो की मला कसं राहायचंय. कारण मी समजा सांगत बसलो की नाही बाबा इतकी दुःख आहेत आयुष्यात, इतकं सगळे प्रॉब्लेम चाललेत, तर मी पुन्हा एकदा त्याच गर्तेत जातो. त्यामुळे कसे आहात आणि किंवा कसा आहेस या प्रश्नाचं उत्तर मजेत हे असंच असलं पाहिजे, तरच तुम्ही स्वतःला सस्टेन करू शकता. आणि तसंही रडत राहून होणार काय? म्हणजे जरी मी सांगत बसलो मेरा दुखडा, त्याचे मंच वेगळेत. करेक्ट. नाही आय एग्री. म्हणजे डॉक्टरने विचारलं कसा आहेस, करेक्ट, तर तू वेगळं उत्तर देशील. वकिलाने विचारलं तू कसा आहेस, तर तुझं उत्तर वेगळं असेल. सायकॅट्रिस्टने विचारलं तू कसा आहेस, तर त्याचं उत्तर वेगळं असेल. त्यामुळे मी कसा आहे हे त्याच्याबद्दल आपण नेमकं काय सांगतो याचे संकेत हे स्थलकाल सापेक्ष आहेत. मान्य आहे. मला ते सुचलं यामुळे की आता तर आपण रेकॉर्ड करतोय, त्यामुळे आपण ऑब्व्हियसली पहिलाच प्रश्न सुरुवातच करतो. त्यामुळे पण मी माझ्या भावाला भेटलो, आम्ही जेवायला बाहेर गेलो, आम्ही निवांत बसलोय, विल आय आस्क हिम की दादा खरंच कसा आहेस? माहित नाही. यू माइट आस्क हिम, पण तो कदाचित पहिलाच प्रश्न नसेल. करेक्ट. इट वोंट बी अन ओपन. अनोळखी लोकांबरोबर तुम्ही आईस ब्रेक करायला हा प्रश्न विचारताच. खरंय. मी मगाशी म्हणालो ना की आम्हाला संगीत म्हणण्यापेक्षा कलाकार कलाक्षेत्रापेक्षा वेगळे, त्या पलीकडचे, त्या अलीकडचे, त्या बाजूचे कौशल इनामदार जाणून घ्यायची इच्छा आहे. तर जर मी तुम्हाला विचारलं की इफ नॉट अन आर्टिस्ट, हू इज कौशल इनामदार? मी कुठे गेलो असतो तरी माझा पिंड हा आर्टिस्टचा असतो. माझी अशी एक थिअरी आहे की काही बँक क्लार्क सुद्धा आर्टिस्ट असतात आणि काही गायक, नर्तक, अभिनेते हे सुद्धा बँक क्लार्क्स असतात मनातनं. तर त्यामुळे तुम्ही कसं करता? माझ्या बायकोला आणि माझ्या इतर सुद्धा काही मित्रमैत्रिणींना एक जोशी नावाचे गृहस्थ त्यांनी ड्रायव्हिंग शिकवलं. आता ती शिकत असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर जायचो, कारण ते शिक्षकाच्या वेशातले कलाकारच होते. अनेक गोष्टी ते इतकं सुंदर करून सांगायचे आणि असं वाटायचं की हा ड्रायव्हिंग ही काय कला आहे. असं बऱ्याचदा होतं की ज्या क्षेत्राकडे लोक एका विचक्षण नजरेने बघतात, मग तुम्हाला ते क्षेत्र सुद्धा कला वाटायला लागते. त्यामुळे मी 100 गोष्टी झालो असतो आणि 11वीपासनं TY होईस्तोवर मी किमान असे 10 क्षेत्र तरी माझ्यासाठी निवडली होती की मी याच्यात जाईल. म्हणजे मला 11वीत मी गेलो तेव्हा मला IAS ऑफिसर व्हायचं होतं. मी 12वीत गेलो तेव्हा मला असं वाटलं होतं की IAS तर काही आपण इंटरेस्ट वाटेल का नाही मला माहिती नाही, पण
आपण काहीतरी लेखक वगैरे व्हावं. FY ला गेलो तोपर्यंत मला असं वाटलं होतं आपण राजकारणात गेलं पाहिजे आणि पंतप्रधानच झालं पाहिजे, त्याशिवाय देशाचं भलं काही होणार नाही. आणि हा आता बाळबोध वाटत असला तरी तेव्हा मी अत्यंत गांभीर्याने ते घेतलं. कन्व्हिक्शन असतं तेव्हा. TY ला जाईपर्यंत पुन्हा एकदा पत्रकार, लेखक असं व्हायचं असं वाटलं होतं. आणि मध्ये मला माझे वडील स्वतः वकील असल्यामुळे, ते असल्यामुळे असेल किंवा असं, पण एक वकील आपण व्हावं, कदाचित ते पेरी मेसेजची पुस्तकं वाचून असेल किंवा माझ्या वडिलांकडे बघून असेल किंवा आपलं डोकं सगळीकडे एका वेगळ्या तार्किक पद्धतीने चालतं म्हणून असेल, पण मला वकील व्हावं. लहानपणी आर्मीत जावं, पायलट व्हावं, डिटेक्टिव्ह व्हावं, हे जसं सगळ्यांना वाटतं तसं मलाही वेळोवेळी वाटलेलं आहे. तर त्यामुळे एक नक्की आहे, कुठेही मी गेलो असतो तरी त्या क्षेत्रामध्ये मी कलाकारच झालो असतो. आपलं काम झोकून देऊन करणारा, म्हणजे पूर्ण प्रामाणिकपणे करणारा आणि कलाकार म्हणून करणारा, यात फरक वाटतो? नाही, कलाकार ही झोकून देणारे असतात. कलाकार हे झोकून देणारे असतातच, पण झोकून देणारा प्रत्येक आपोआप कलाकार बनतो? नाही, कलाकार मला असं वाटतं की मी जरा थोडक्यात हे सांगायचा प्रयत्न करतो की कलाकारी एक नजर आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने गोष्टीकडे बघता, आणि कलाकारांचे जे स्टँडर्ड्स आहेत, जे ते कुठल्याही गोष्टीला जी फुटपट्टी लावतात ती वेगळी असते. ती वेगळी कशी असते? तुम्ही बॉल बेअरिंग बनवणारे उद्योजक आहात, तर तुम्ही समजा आज फॅक्टरीत गेलात आणि तुमच्याकडे एक बॉल बेअरिंगची ऑर्डर आहे आणि 2 मिलीमीटर डायमीटरचे बॉल बेअरिंग्स तुम्हाला बनवायचे आहेत, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन तेच केलं पाहिजे आणि ते 2 मिलीमीटरचेच बॉल बेअरिंग्स बनवायचे आहेत. परफेक्ट. तुम्हाला आज मी जरा 2.1 mm चा करून बघतो, एखादा त्याच्यातला थोडासा वेगळा कुछ अलग करके देखते हैं, अंडाकृतीच करतो वगैरे, असं करता येत नाही. त्यामुळे एखाद्या उद्योजकाला आज मी जे करतोय तेच मला उद्या त्याच निष्ठेने, त्याच क्वालिटीच्या स्टँडर्डायझेशननी करणं गरजेचं आहे. मी आज संगीतकार म्हणून मला नेमकं उलटं करावं लागतं. जे मी काल केलंय ते मला आज अजिबात करायचं नाहीये. ही जी दृष्टी आहे ती कलाकाराची दृष्टी. आणि याच्यात मी फक्त आता हे ढोबळ उदाहरण झालं, बरोबर, पण याच्यात एक की मी जी गोष्ट करतोय ती मी कुठल्या तरी इनोव्हेटिव्ह पद्धतीने करतोय, हे एक गोष्ट, पण त्याच्यात ॲस्थेटिक असलं पाहिजे. हे आणखीन एक कलाकारीसाठी गरजेची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपण गोष्टी फंक्शनल करतो. दरवाजा आहे तर एक कमान किंवा एक चौकट ही पुरेशी आहे ना, तुला आत यायला, तुला बाहेर जायला. पण आत येताना त्या कमानीवर नक्षी असेल तर तुम्हाला आत कोणीतरी बोलावतंय, कोणीतरी प्रेमाने तुमचं स्वागत करतंय असं फिलिंग आहे. तुम्ही जाताना त्याच्यात की अत्यंत काय म्हणतो त्याला, भावनिक होऊन तुम्हाला निरोप देण्यात येतोय असं त्या चौकटीत फिलिंग येणं ही कलाकारी आहे. तर ती कलेची दृष्टी आहे. तर कला ही बेसिकली एक दृष्टी आहे आणि कलाकार म्हणजे त्या दृष्टीने गोष्टींकडे बघणारा माणूस. आणि त्यामुळे मग ही कलाकारी तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जाणवते. आपापल्या क्षेत्रातले कलाकार असतातच. सचिन तेंडुलकरचा स्क्वेअर ड्राईव्ह, हो,
कला पोएट्री. आम्ही आत्ताच नवीन घरी शिफ्ट झालो तर हा तिथे देवघर आम्ही करून घेतलं ना. हा तर आईच्या मनात देवघराचा एक आराखडा तयार होता की मला हे बरं. असं 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 हवंय आणि तो ऑफकोर्स त्यानुसार आम्ही करून घेतला. पण हो. तो करून पूर्णत्वाला येत असताना तो सुतार हट्टाला पेटला की तुम्ही याला एक विशिष्ट प्रकारचा महिरप करा. बरोबर त्याला त्याचे वेगळे पैसे मिळणार नव्हते, बरोबर. पण तुम्ही हे जे काही केलंय त्याला हे तुम्ही असं केलं तर हा. ते छान दिसेल. आता बरोबर. होतं असं की आमच्या मनात आधी एक ती आकृती तयार होती, त्यात बरोबर. ही इज गिव्हिंग सम ऍडिशन, तर ते हो. त्यात फिट बसेपर्यंत वेळ लागला. पण मग ते पटलं. आता हा. ती कलाकारी होती की हो. त्याला गरज नव्हती हे करायची, पण बरोबर. मी जे काही घडवतोय हो. त्यात तो एक ऍड ऑन ते सुंदर असावं. हा हा. तुम्ही आता म्हणालात ना तो थोडा विरोधाभास की हा. कामात कलाकारी तर पाहिजे, पण प्रिसिजनचं जे काम आहे त्यात हो. इकडे तिकडे खेळता येत नाही. हो. तसं तुम्हाला यशाबद्दल वाटतं का? म्हणजे यश आणि समाधान. हा. मला माझ्या जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर मला सतत बेचैन असायला हवंय. आय नीड टू ग्रो, आय नीड टू डू समथिंग न्यू. हो. मी आज काहीतरी कमवतोय, मला अजून कमवायचे, माझा आज असा असा बिझनेस चालू आहे, मला तो पुढे न्यायचा आहे. तो सो दॅट रेस्टलेसनेस हॅज टू बी देअर इन मी सो दॅट आय सक्सीड. ऑन दी अदर हँड, हो. मला जर समाधानी राहायचं असेल, मला जर सुखी राहायचं असेल तर बिईंग रेस्टलेस इज नॉट गोइंग टू हेल्प. हे कॉन्ट्राडिक्शन कधी जाणवलंय सक्सेसमध्ये आणि हॅपीनेसमध्ये? मला ते जाणवत नाही. यासाठी सांगतो की सुख नावाची गोष्ट ही क्षणिक आहे आणि मृगजळासारखी आहे. आणि कलाकारी म्हणजे कला प्रॅक्टिस करणं हे एका क्षणाचा परमानंद आहे आणि अनंत काळाची तगमग आहे. आहा, वा. त्यामुळे तुम्हाला त्या एका क्षणासाठी तुम्ही झटत असता. तो आला की तुम्ही परत शून्यावर येता. माउंट एव्हरेस्टवर त्याला शिवून परत यायचं असतं, तिथे राहायचं नसतं. कोणी ओनरशिप वसाहत तयार करत नाही माउंट एव्हरेस्टवर, पण तरी लोक जाऊन शिवून येतात ना. काय आहे त्याच्यात की माउंट एव्हरेस्टला शिवून आलो तर ही सगळी ती तगमग आपल्याला अनुभवाविषयी वाटणं हेच कलाकाराचं समाधान. त्यामुळे यशाचं असं आहे की यश तुम्ही कशाला म्हणता, की बरं त्याच्यात सुद्धा लोकप्रियता आणि यश या दोन गोष्टी कलाकाराच्या बाबतीत वेगळ्या आहेत. बऱ्याच लोकांना ती लोकप्रियता म्हणजे यश वाटतं, पण लोकप्रियता ही तुमच्या तपश्चर्येच्या फलपूर्तीच्या अगोदर येणारी इंद्राने धाडलेली अप्सरा आहे. तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला तपश्चर्या करावीच लागते. म्हणजे उगाच तुम्ही तपश्चर्या केली नाही तर इंद्र कोणी अप्सरा वगैरे पाठवणार नाही. पण तो साक्षात्कार नव्हे. त्यामुळे यश आणि लोकप्रियता या दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. आणि मग यश तुम्ही कशाला मानता हा फार सब्जेक्टिव्ह ही गोष्ट आहे. बर. की त्यातलं एक लौकिक अर्थाने मिळालेलं यश आहे की तुम्हाला पैसे चांगले उत्तम मिळतात, तुम्हाला तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते तुम्हाला अपग्रेड करता येतंय वेळोवेळी, तर हे यशच आहे. पण तुम्हाला तर मला एका गोष्टीला शिवून परत शून्यावर येता येते आणि असे माझ्याकडे अनुभव घ्यायला किती संधी मला मिळते हे माझ्यासाठी यश आहे. असे किती क्षण मी वेचलेत, असे किती क्षण वेचले आणि त्या क्षणांचा दर्जा काय.
कारण असं नाहीये की म्हणजे ते असं संख्येवर अवलंबून आहे की मी 7.5 एका प्रसिद्ध संगीतकाराने मला सांगितलं होतं की माझ्याकडे 2 लाख चाली तयार आहेत. आता 2 लाख हे कुठल्याही दृष्टीने म्हणजे अवाढव्यच आहे आणि ते हो. सगळं खूपच आहे. पण ते एक संख्येचं आता मला नाही वाटत मी एक 500-550च्या वर चाली केल्या असतील. पण त्या क्षणांचं मोल तुमच्यासाठी काय आहे? की ते झाल्यानंतर तुम्ही तो किती वेळाने तो एक सुखाचा क्षण हिट करता आणि त्या सुखाचा दर्जा काय आहे? आणि तो दर्जा तुमच्या सगळ्या आधीच्या तगमगीवर अवलंबून आहे. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे एकीकडे तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं तर तुम्ही यश मानू शकता ते, कारण ती समाजाने केलेली एक कॉमन फुटपट्टी आहे आणि ती अमान्य करून काही हेच नाहीये. जग चालूच त्यावर येतं काय. पण समजा तुम्ही टागोरांसारखे पहिल्यापासून जमीनदाराच्याच आयुष्यात तुम्ही जन्माला आलात, हो ना, तर तुम्हाला ती लौकिक अर्थाची फुटपट्टी तुम्हाला गैर लागू आहे, हो ना. तर त्यामुळे मग ती दुसरी फुटपट्टी काय आहे की तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकीकडे वाढतंय पण तुमचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढतंय का? आणि ही फार खासगी गोष्ट आहे ती, की माझं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढतंय का. पहिली गोष्ट म्हणजे मला कशात ते स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढतंय, त्याचे माझे आडाखे काय आहेत. आपले आपले परिमाण वेगवेगळे असतील. वेगवेगळे असतात. हम्म. तर त्यामुळे मला त्या गोष्टी ह्या यशाच्या बाबतीत असं वाटतं की यश हे फार सब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने ते मोजतात आणि म्हणून तुम्हाला कलाकारांमध्ये सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक भेटतात की सगळ्यांनाच काही स्टार व्हायचं नाही. अच्छा. हा, ही प्रेरणा प्रत्येक कलाकारात असेलच. हा, मला 2000 लोकांनी माझं गाणं एकत्र ऐकावं हे मला नाही वाटत. बरं. पण ते इतर कुणाला तरी वाटू शकतं आणि मला त्याच्यात गैर काही वाटत नाही. मला असं वाटतं की 10 लोक, मी कॉलेजमध्ये असताना ना चेतन दातार आमच्या कॉलेजची नाटकं बसवायचं. चेतनने तेव्हा सावल्या हे नाटक लिहिलं होतं आणि मी तेव्हा माझ्या कॉलेजची एक एकांकिका लिहिली आणि चेतनने मला पंखाखाली घेतलं आणि चेतनला असं वाटत होतं की मी बऱ्यापैकी लेखक होऊ शकतो किंवा याच्यात एक शक्यता आहे बाबा की काहीतरी याचं होऊ शकतं, तो स्पार्क आहे, थोडा स्पार्क आहे. आणि तसं त्यांनी मला ग्रूम केलं की तेव्हा तो NCPAला कामाला होता आणि त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं, मला लेखनाचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला NCPAला बोलवलं आणि तो म्हणला की तुला समजा लेखक व्हायचं असेल तर परंपरा माहिती असली पाहिजे. आणि जागच्या जागी त्यांनी मला 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. त्याच्यात सगळ्या प्रकारची नाटकं होती, म्हणजे खाडीलकरांच्या कीचकवध तिथपासून तेंडुलकरांच्या गिधाडेपर्यंत, इब्सेनच्या डॉल्स हाऊस पासून ब्रेख्टच्या 3 पेनी ऑपेरापर्यंत, मोहन राकेशच्या आधे अधुरेपासून बादल सरकारच्या पगला घोडापर्यंत, हॅरल्ड पिंटरच्या डम वेटर पासून जॉन ऑसबॉर्नच्या लुक बॅक इन अँगरपर्यंत अशी वेगवेगळ्या भाषेतली 100 नाटकांची यादी त्यांनी दिली आणि मला म्हणला की कधीपासून वाचायला सुरुवात करतोस. मी म्हटलं उद्या. तो म्हणला नको, आत्तापासून कर. आणि त्यांनी मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप भेट दिली. बरं. मग रोज कॉलेज सुटल्यावर मी 3 वाजता वगैरे मी NCPAला जायचो. 3 ते 6, 6:30
मी तिथे वाचायचो. 6-6:30 पर्यंत चेतनचं काम संपायचं आणि मग आम्ही NCPA पासून गिरगावात ठाकूरद्वारपर्यंत चालत जायचो किंवा चर्नी रोड स्टेशनला तो मला सोडायला यायचा. मग तिकडनं मी दादरला जायचो आणि आम्ही तो 7-8 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो आज काय वाचलं याच्यावर आम्ही चर्चा करत यायचो. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात समृद्ध 6-7 महिने होते असं मी म्हणेन. तर चेतन एक गोष्ट नेहमी मला सांगायचा की तुला ठरवायचं आहे की आत्ता तुला 1000 लोकांनी ओळखलेलं तुला हवंय का 100 वर्षांनी 10 लोकांनी ओळखलं तरी चालणार आहे तुला. बाप रे. आता ही निवड प्रत्येक जण आपापल्या अर्थाने करतच असतो, जसं त्याला त्याच्या आयुष्यात काय दिशा मिळते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते यश हे तुम्ही आपल्या परीने निवडता. तुम्हाला झेपेल असं, तुम्हाला मानवेल असं, तुम्हाला आवडेल असं आणि तुम्हाला प्रचंड त्याच्याबद्दलची एक उर्मी किंवा कधी कधी वखवक काही असेल त्याप्रमाणे तुम्ही ते यशाचं परिमाण निवडता आणि तो माणूस त्या दिशेने धावत जातो. मी जे यश आणि समाधान म्हणालो ना, तर मला असं वाटतं की सुख आणि समाधान कदाचित वेगळं आहे. म्हणजे आय वॉज आस्किंग अबाउट समाधान. सुख आय कम्प्लिटली अग्री की सुख हे असं मिळतं की मी नवीन गाडी घेतली, तो एक मोमेंट आहे. पण म्हणजे मला कायम असं वाटतं की माझे आजोबा, माझे बाबा हे असे समाधानी जनरेशन होती. सुखी नसतील कदाचित, समाधानी होते. तर मला कधी कधी तो डिसोनन्स जाणवतो की यशस्वी व्हावं किंवा यशही नको म्हणाला की मी काहीतरी कमवायचंय मला, म्हणजे नॉट मनी इसेन्शियली, बट आय वॉन्ट टू अचीव्ह समथिंग. सचिन तेंडुलकरचं उदाहरण की फॉर सचिन टू बिकम सचिन, त्यांनी जी मेहनत घेतली अफाट, ती मेहनत घेताना डिड ही लूज समाधान? इज इट नेसेसरी टू बी रेस्टलेस अँड सो समाधानी असण्याची ती तो कोलॅटरल डॅमेज होतोच का, असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की समाधान ही झोपायला जाताना कॅल्क्युलेट करण्याची गोष्ट आहे. तुम्ही दिवसभर रेस्टलेस राहू शकता, तुम्हाला झोप लागते का? तुम्ही जाताना झोपायला जाताना तुम्हाला असं वाटतं का की आज सार्थक झालं माझ्या दिवसाचं किंवा माझ्या वेळेचं किंवा माझ्या आयुष्याचं? तर त्यामुळे ते समाधान आणि रेस्टलेसनेस ह्या एक काढा दुसरं झाका अशी गोष्ट नाही आहे. एकत्र असू शकतं ते. की आपल्याला ते एक बायनरी वाटते. तर तसं ते बायनरी नाही आहे. मी त्या रेस्टलेसनेसचं काय करतो याच्यात ते समाधानाची किल्ली आहे. मी त्या रेस्टलेसनेसचं आनंदवन फुलवतो का त्याच्यातनं द्वेष, कडवटपणा हे माझ्या आत शिरू देतो. तर त्याच्यावर समाधान अवलंबून आहे. रेस्टलेसनेस हे कायम असणारच आहे. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत फ्रिक्शनला दुसरा पर्याय नाही. ग्रेसच्या कवितेतले शब्द आहेत की संन्यस्त सुखाचा काठ, असं ते म्हणतात. संन्यस्त सुखाचा काठ. कारण सुख हे संन्यस्तच असू शकतं. कारण जोपर्यंत तुम्ही प्रवाहात आहात आणि तो काठच असू शकतो. संन्यस्त सुखाचा प्रवाह असूच शकत नाही. प्रवाहात आहात तोपर्यंत तुम्ही समाधानी असू शकता. म्हणजे तुमचं फ्रिक्शन सुरूच असणार. तुम्ही कशावर तरी आपटणार, तुम्ही त्याच्यातनं पुढे जाण्याचा मार्ग शोधणार. पण संन्यस्त सुखाचा काठ होतं. तर सुख आहे ते संन्यस्त आहे आणि त्याचा काठ आहे ते प्रवाहातनं तुम्ही बाहेर येता तेव्हाच तुम्ही
तो रेस्टलेसनेस आणि तुमची ती जी काय फ्रिक्शन आहे आयुष्याशी, त्यामुळे मला नाही वाटत असा मृत्यूपर्यंत मी ते टाळू शकेन. कारण तुम्ही कामातनं रिटायर व्हाल, बरोबर. तुम्ही याच्यातनं तुमच्या आतल्या उर्मींचं तुम्ही काय करणार? तुम्हाला काही ना काहीतरी ते करावं लागेल आणि सतत तुम्ही एक विचार करता आणि कशाशी तरी कुठलं तरी कोडं सोडवण्याचा प्रयत्न करता. रिटायर्ड लोक शब्दकोडं का सोडवतात? मला तेच मनात आलं, माझ्या अगदी तेच मनात हां, आलं. कारण तुम्हाला प्रॉब्लेम हवे असतात सोडवायला. मग तुम्ही सोपे निवडाल, कठीण निवडाल, तुम्हाला झेपेल असे निवडाल. पण तुम्हाला तो एखादा प्रॉब्लेम होऊन ते सोडवण्याचं समाधान हे शेवटपर्यंत तुम्हाला हवंच असतं. आणि त्यामुळे जो आता जे संन्यासी आहेत, त्यांना कदाचित तो एक हे दिसत असेल, की आता हे माझं हे समाधान हे टिकणारं आहे आणि हे कुठेच न जाणार असं. मला वाटतं त्यावेळी सुद्धा ते समाधान टिकवणं हे कोड आहे. हो, टू बी इन दॅट स्टेट, देन दॅट इज द टास्क. करेक्ट. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना, की अनंत काळची तगमग तगमग, आणि हो. तो एका क्षणाचा हो, तो आनंद. हो. हे कलाकारांच्या बाबतीत म्हणजे मला आय वुड लाईक टू अंडरस्टँड, मी ऑन द रिसिपियंट एंड, मी हो. जेव्हा बालगंधर्वची गाणी ऐकतो, तेव्हा मला असं वाटतं की मी जर कौशल इनामदार असतो तर मला क्या काम किया है यार मैंने, हो, तर त्यावेळी परत ती किक मिळत असेल ना, का नाही मिळत? मिळतंच ना. एक आपलं काम झाल्यानंतरची 5 मिनिटं ही सर्वोत्कृष्ट असतात. ते डोपेमिन हिट सारखं आहे. येस. त्याच्यानंतर परत तुमचा जो फॉल येतो आणि त्याच्यात तुमची परतची तगमग सुरू होते. तर ती आणि त्यामुळे तुम्हाला सुचणं आणि त्या सुचण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो दोन्ही क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग आहे. न सुचणं हा क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग आहे. आपल्याला वाटतं क्रिएटिव्हिटी म्हणजे सुचणं. सुचणं म्हणजे क्रिएटिव्हिटी नाहीये. अभिव्यक्ती हे सृजनाचं एक्झिट डोर आहे. वाह वाह वाह. त्याच्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ना, ती सगळी सृजनाची प्रक्रिया आहे. ऍक्च्युली क्रिएशन तेव्हा होतंय. क्रिएशन तेव्हा होतंय. तुम्ही अस्वस्थ असता, तुम्ही शांत होता, तुम्हाला काहीतरी सापडतंय असं वाटतं, पण जिभेवर येत नाही. त्याच्यासाठी तुमची झालेली तगमग ही सगळी क्रिएटिव्हिटीची प्रोसेस आहे. तुम्हाला तुमचं काही सुरूही नसतं, म्हणजे माझं गाणं सुरूही नाहीये, पण मी तुझ्याकडनं 4 अशा गोष्टी ऐकल्या, की माझा दृष्टिकोन बदलला. हा माझ्या क्रिएटिव्हिटीचाच प्रोसेस आहे. इनपुट त्या क्रिएटिव्हिटीसाठी हे त्या आउटपुट इतकंच गरजेचं आहे. किंबहुना ते अपरिहार्य आहे. आणि त्यामुळे आपण अभिव्यक्ती ही क्रिएटिव्हिटी मानतो. त्याच्या आधीचा जो प्रोसेस आहे ना, तो सगळा तो गरजेचा आहे आणि म्हणून ती ती तगमग आहे. त्यामुळे तुम्ही काही एक तयार केलंत एकदा किंवा ते झालं, तर तुम्ही पुन्हा एक फॅक्टरी रिसेट मिळतो तुम्हाला. पण अपग्रेडेड काय म्हणतो त्याला, ऑपरेटिंग सिस्टम असते तुमची. तर ती तुमची
दरवेळी ते होतच. आणि त्यामुळे अतिशय गिफ्टेड लोक असतात ना, ज्यांना आपण गिफ्टेड म्हणतो, पण ॲक्च्युली गिफ्टेड ते नसतात, गिफ्टेड तुम्ही असता, कारण ते तुमच्या आयुष्यात असतात. अगदी अगदी ते शापितच असतात. अगदी. त्यांच्यासाठी तो शापच आहे, कारण तुम्हाला तुमचं डोकं थांबतच नाही आणि सतत सुरू असतं आणि सतत तुम्हाला बघणारे, त्या अवस्थेत बघणारे लोक हे तुम्हाला त्या अवस्थेवर जज करत असतात. हम्म. ऍक्च्युली ती जी एक आधीची अवस्था असते ना, ती तुम्हाला काही उत्तम सुचायच्या आधीची अवस्था, ती सगळ्यात जास्त हे काय म्हणतो त्याला, एक्साइटिंग एक्साइटिंग फेज असते. एक पिअर रिव्ह्यूड रिसर्च आहे की तुम्ही जेव्हा सुट्टी घेता ती किती घ्यावी तुम्ही. बर. तर असं आहे की तुम्ही जेव्हा ते प्लॅनिंग करता सुट्टीचं, ते सगळ्यात जास्त तुम्हाला आनंद देणारी गोष्ट असते. द पॉसिबिलिटी दॅट आय एम गोइंग टू हॅव फन. हा, येस. तर ती आहे. तो सुचणं न सुचण्याचा जो उंबरा आहे ना, तो सगळ्यात एक्साइटिंग असतो. तुम्हाला वाटतं की आता माझ्या हाताला काहीतरी अभूतपूर्व गोष्ट लागली आहे आणि ही प्रत्येक सर्जनशील माणसाच्या आयुष्यात ती एकदा तर येते, एकदा नाही, दोनपेक्षा जास्त वेळा तरी येते. म्हणजे आर्ट कॅन बी ॲक्सिडेंटल, बट ॲन आर्टिस्ट नेवर. त्यामुळे कधी कधी काही लोक वन टाइम वंडर्स असतात, त्यांना ते एकदा सुचून जातं आणि ते क्षमता नंतर त्या क्वालिटीचं त्यांना परत सुचत नाही, असं होतं. कारण तुम्हाला तो रिसेट नाही मारता येत. आपण जे केलेलं आहे आधी, जे आपल्याला सुचलंय त्याचं ओझं वागवायचं नसतं आणि म्हणून लोक म्हणतात की माझं काही नाहीये हे वरना. कारण मग मी मुक्त होतो, त्या बर्डनमधनं मुक्त होतो. लोकांना वाटतं विनम्रता आहे, विनम्रता नाहीये, हे ओझं खाली ठेवायचं एक्सक्यूज आहे की नाहीये माझं हे काय वरनं आलेलं आहे. लोकांना वाटतं की ही विनम्रता आहे, विनम्रता नाहीये ती. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ते माझं ओझं मी कुणाला तरी देतो, नाहीतर मला परत ते करता नाही येणार. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही आता मगाशी एव्हरेस्टचं हे दिलेलं होतं, तर एव्हरेस्टवर समजा तुम्ही पहिल्यांदा जे बॅकपॅक घेऊन गेलेला आहात, तर तुम्ही खाली याल आणि परत जायचं असेल तर नव्याने पॅक कराल ना. त्या बॅकपॅकच्या वरती दुसरं नाही घेणार तुम्ही, चढताच येणार नाही, चढताच येणार नाही, तुमचं ओझं वाढत जाईल. म्हणून ते पहिलं ओझं खाली काढायचं, मग दुसरं ओझं घ्यायचं, मग. आणि ते चढता चढता तुम्ही आणखीन काही काही गोष्टी तुम्हाला ज्या दिसतात वाटेवर. त्या ती शांताबाईंची पण एक कविता आहे की असेच काही काही वेचत झोळी माझी भरते, त्याच्यात त्या म्हणतात. तर ते तुम्ही त्या प्रवासात जाता आणि तुम्ही काही 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 गोष्टी जमत जाता, परत प्रवासाला निघताना तुम्हाला ती झोळी घरी ठेवावी लागते आणि मग नवीन याने. म्हणून म्हणून लोक म्हणतात की माझं काही नाही वर्ण आलेलं आहे. हा, म्हणजे अभिषेक बच्चन समोरचं सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की बाबा रे, अमिताभ बच्चनची लेगसी आहे. हो, हे तसंच आहे थोडंसं, म्हणजे ऑफकोर्स वडिलांची होती, पण स्वतःची पण असते ना. कहोना प्यार ऋतिक रोशन, फर्स्ट सक्सेस आणि नंतर किती. तुम्हाला प्रचंड वाढ बघावी लागते, तुम्हाला त्याचं ओझं वाटतं तुम्हाला. बरोबर. आणि ते ओझं वागवण्याचं कंपल्शन जे आपल्या डोक्यात तयार होतं ना, ते सगळ्यात डेंजरस असतं. की आता मी हे केलंय, आता याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे.
तुम्ही मगाशी म्हणालात ना की आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण रेस्टलेस असणार आहोत. हो. एकतर आय फील की आपण आपला मेंदू डिझाईनच असा झालाय की बाबा रे तुला सतत स्वतःला सेफ ठेवायचंय, म्हणजे हो. ती गुहेतल्या बरोबर. आदिमानवाची ती हो. मेंटॅलिटी आहे. हो. तर ते अजूनही ट्रिगर होत असतं. जसजशी आपली सिव्हिलायझेशन प्रगत होत जातीये तसतसं झालंय काय की मला माझ्या समोरच्या अडचणी फार चटकन सोडवता येत आहेत, मला माझ्या इच्छा फार चटकन भागवता येतात, पूर्ण हो. करता येतात. हो. आणि मग तुम्ही जे एक्झॅक्टली म्हणालात ना की मला ती ऑसम कविता, ती सुरेख चाल सुचण्याच्या आधीचा जो क्षण आहे त्यातनं मिळणारी किक का मिळते, कारण मी तितका विचार केलाय तितकं. बरोबर. तर द हार्ड वर्क दॅट आय डू टू अचीव्ह सक्सेस इज व्हॉट गिव्ज यू किक. करेक्ट. आणि आता आपण ते हार्डवर्क एलिमिनेट करून टाकले. बरोबर. मला खूप छान जेव्हा असं वाटतंय तर आम्ही सर्वांनी मिळून ते आणलं, केलं, खाल्लं. हो. इन्स्टेड ऑफ दॅट ऑर्डरिंग इट फ्रॉम स्विगी और झोमॅटो. तर थोडं पर्पजच हरवत चाललाय की काय असं थोडंसं, बिकॉज ऑफ ऑल आता ऑफ दिस इज. काय आहे की काही गोष्टींसाठी काही सॅक्रिफायसेस गरजेचे असतात. तुम्ही त्या सोयी मिळाल्यानंतर मग तुमच्या वेळेचं काय करता हे फार, कारण जात्यावर दळताना गाणी सुचत होती, मिक्सरवर इम्पॉसिबल आहे ना ते. करेक्ट. पण तुमचा मिक्सर वापरल्याने वेळ वाचलेला आहे, त्याचं तुम्ही काय करता. तर तुम्हाला की मला जास्त चांगलं सुचावं म्हणून तुम्ही जातं काढून टाकलं मिक्सरवर, अँड विच इज फाईन, केलंच पाहिजे. टेक्नॉलॉजीचं काम असं आहे की तुमचं आयुष्य सोपं व्हावं, पण तुम्ही ते सोपं करून कशासाठी करून घेताय. तुमचा मेंदू फार जास्त समाधानाकरता बनलेलाच नाहीये. त्यामुळे तुम्ही मित्र कोण निवडता याच्यापेक्षा तुम्ही शत्रू कोण निवडता हे जास्त महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा काय होतं की खऱ्या शत्रूचं रूप जे अत्यंत अक्राळ विक्राळ सुद्धा आहे आणि जे अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य पण आहे, असा त्याच्यात एक पॅराडॉक्स आहे, ते आपल्याला त्याचा आवाका लक्षातच येत नाही. त्यामुळे लुटूपुटूचे आपण लढाया खेळत बसतो छोट्या छोट्या शत्रूंची. ती क्रिएटिव्हिटीची हार आहे. तुम्ही मोठा शत्रू निवडा. तुम्हाला आता मुभा आहे ना की दळण हे तुमचं चॅलेंज उरलेलं नाहीये, तर तुम्ही आता मोठं चॅलेंज निवडा. तर हे मोठं चॅलेंज निवडण्यात आपण, तर त्यामुळे तू म्हणतोस ते की बऱ्याच गोष्टीत ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन येतं आणि तुम्हाला असं वाटतं की हा हे झालं, मग छान वाटतच नाही ना. हो. कसं वाटणार आहे, हो. कारण मी शब्दकोडी निवडलीच नाहीत. तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला सतत तुमचे, म्हणून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बरोबर स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढणं जे गरजेचं आहे, तर त्याच्यात तुम्ही चॅलेंज अपग्रेड करता. आणि ही चॅलेंज तुम्ही कुठल्या क्षेत्रात आणि काय अपग्रेड करताय. आता उदाहरणार्थ बोर्डम किंवा कंटाळा हे कुठल्याही संस्कृतीचं खाद्य आहे. खरंय. लोकांना कंटाळा आला नसता तर लोकांनी ते कुठलीही गोष्ट तयारच केली नसती. आणि तुम्ही कंटाळाच येऊ देत नाही. आणि म्हणून तुम्हाला सतत इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं, कारण तुम्ही घाबरताय कंटाळ्याला, की कंटाळा आला तर काय मला. आणि तुम्ही
त्यामुळे स्वतः बरोबर राहणं, स्वतःच्या कंपनीत राहणं हे तुम्हाला जास्तीत जास्त कठीण होत चाललंय आणि त्याच्यात तुम्हाला ते झेलता येत नाही असं होतं. तर ही काही कुठल्याही कलेसाठी किंवा संस्कृतीसाठी फार आशादायक गोष्ट नाही आहे. इंडिव्हिज्युअल्ससाठी म्हणजे हा प्रत्येकाच्या स्वार्थाचा विषय आहे. स्वार्थ, हो अगदी. म्हणजे तुम्हाला सांगतो सर, मी ज्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतो, हो. पेट्रोल भरून झालं की आपण एक्झिटला हवा भरतो टायरमध्ये. तर तो जो टायरमध्ये हवा भरणारा मुलगा आहे, तो पहिल्या चाकात हवा भरली, मग आलं, मग गाडी पुढे सरकवण्यासाठी तो थांबतो. तेवढ्या वेळात तो परत शॉर्ट्स बघतो. हो हो. तो तेवढ्या वेळात सुद्धा निवांत बसत नाही. नाही बसत. आणि ही जनता आहे जी जुगाड करते, ही जनता आहे जिथून इनोव्हेशन येतं. कारण यांना ग्राउंड रियालिटी माहिती असतात, यांना रस्त्यावरचं वास्तव माहिती आहे. ते करणारच नाही ना आता तो, कारण त्याचा तो वेळ जो रिकामा वेळ आहे, जो कंटाळ. जो गाड्या त्यांनी बघितल्या असत्या. W.H. डेव्हिसची कविता होती आम्हाला शाळेत एक, व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर, यू हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. ऐक, मला वाटतं डॉक्टर नंदू मुलमुले त्यांनी त्यांच्या एका कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की JCB बघणाऱ्या गर्दी होते ना, ते एका आरोग्यदायी समाजाचं लक्षण आहे. तुम्हाला वेळ वेळ आहे ते बघता काय चाललंय बाबा. आणि मला एका सुप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या अत्यंत सुप्रसिद्ध संपादकांनी माझा उल्लेख एक रिकाम टेकडा संगीतकार म्हणून केला होता. आता त्यांना बिचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की रिकाम टेकडेपणा हे इंधन आहे आमचं, आणि आमचं कशाला, ते तुमचंही असायला पाहिजे. सतत व्यग्र असणं ही काही फार चांगली गोष्ट आहे नाहीये. आणि सगळ्यांना आता ते मी किती व्यग्र आहे हे दाखवण्याची जी काय चढावड आहे ती तुम्हाला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी संपवते. आणि त्यामुळे ह्या गोष्ट म्हणजे मी रिकामा आहे ही त्यांना कुठल्या तरी एक प्रकारचा स्टिग्मा लागेल असं त्यांना वाटत असेल तर त्यांना काहीतरी कुठल्या तरी एक सुट्टीची गरज आहे. तर ह्या गोष्टींना आपण असं म्हणतो, अरे तो रिकाम टेकडा आहे, तो अरे रिकामा वेळ आहे त्याच्याकडे. आणि म्हणजे का रिकाम टेकडा आहे हे बघूया की खरंच तो वेळ वाया घालवतोय की. आणि एक प्रकारची कलाकारांना तो रिकाम टेकडेपणा हवा असतो आणि असायला पाहिजे. माझा एक मित्र म्हणतो, तुम्ही मिथिलेश पाटणकर, तो म्हणतो की तुम्ही आउटपुट देण्यात इतके व्यग्र आहात की तुम्हाला इनटेकसाठी वेळच नाही. कशावर तुम्ही तुमचं पुढचं इंधन जमवणार की तुमच्यातनं काहीतरी चांगलं येईल. आणि तुम्ही मगाशी म्हणाला तसं की एकतर इनपुट घेणं आणि इनपुट आल्यानंतर त्याला प्रोसेसिंग करून मग आउटपुट देणं, ही प्रोसेसिंगची जी मजा आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की माझ्या मुलासमोर आज शाळेचा होमवर्क करताना निबंध लिहिण्यासाठी ChatGPT नावाचा AI नावाचा पर्याय आला आहे. आणि एक फार मोठा हेच सुरू आहे सध्या जगात की आता ह्या गोष्टी नका करायला मुलांना, गरज नाही, नका शिकवू, कारण आता सगळं AI करणार आहे, त्यांना काहीतरी वेगळं शिकवा. पण पॉइंट हाच आहे ना की जर तो अडखळत 5 वाक्य लिहून माझ्यासमोर आणू शकला आणि मग मी त्याला म्हणालो शाबास, त्याला त्यातून जे समाधान मिळणार आहे बरोबर, ते त्यांनी किती सुंदर जरी आणून दिलं AI तरी इट इज जस्ट अ टास्क डन, चेक. करेक्ट. पण हाऊ ही विल लिव्ह अ पर्पजफुल सॅटिस्फाईड लाईफ. बऱ्याच गोष्टींमध्ये त्याचा अंतस्थ हेतू ऍक्च्युअली वेगळा आहे, हेच लोकांच्या लक्षात नाही. त्यामुळे
या सगळ्या गोष्टींना की कॅल्क्युलेटरवर निश्चितच होतं ना, पण तरी पाढे शिकतच होते लोक. आणि शिकायला पाहिजेत. शिकायला पाहिजेत, कारण त्याच्यातनं इतर अनेक गोष्टी इतक्या तयार होतात. तुमचं अवधान तयार होतं, तुमची स्मरणशक्ती तयार होते. तुम्हाला त्याला एक सवय लावावी लागते. बरोबर. तर आमचे एक उर्दूचे सर होते, मोईनुद्दीन जिनाबडे नावाचे. तर ते म्हणायचे नेहमी की तुमच्या पिढीमध्ये हे जे काय नवीन हे झालेलं आहे की पाठांतर करू नका आणि याला तुम्ही जे कमी लेखता. तर ते म्हणतात की प्रॉब्लेम असा आहे की जे तुम्हाला म्हणजे समजून घ्या आणि मग ते. तर ते म्हणायचे की तुमचा अनुभव काय आहे की जे तुम्ही समजून घ्याल. कसं कळणार आहे? पाठांतराचा फायदा असा असतो की तुम्ही ते पाठ करून घेता आणि ते स्मृतीमध्ये तुमच्या जिवंत राहतं ते ज्ञान. आणि जेव्हा तुम्ही याला सामोरे जाल त्या अनुभवाला, तेव्हा तुमच्या स्मृतीत असतं ते. तुम्हाला पुस्तकांच्या शेल्फकडे धावावं लागत नाही. हाच त्याचा ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आता काय झालंय सगळीकडे की मुळात माझा मेंदू मला स्मरणासाठीच वापरायचा नाहीये, मी फक्त प्रोसेसिंगसाठी वापरणार. हा एक फार मजबूत समज रूढ होत चाललाय. तुम्ही तुमची हार्ड डिस्क काढून फक्त रॅम ठेवल्यासारखं आहे. हा, अरे पण प्रोसेसिंग करायला यू नीड मेमरी. आणि मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की कुठल्या तरी पॉडकास्टवर ऐकलं होतं की स्मरणशक्तीचं काम स्मरण करणं हे नसून समोर आलेल्या परिस्थितीला मी रिस्पॉन्ड कसा करू याचे कॉन्टेक्स्ट शोधणं, ती इन्फॉर्मेशन असिम्युलेट करणं, त्याचे पॉइंट्स जॉट डाऊन करणं आणि मग रिस्पॉन्ड करणं. हे जर मी माझी स्मरणशक्ती जर ट्रेनच नाही केली तर प्रोसेस करायला काय म्हणजे. आता डॉक्युमेंटेशनचं एक पेव फुटलेलं आहे किंवा आपल्याला एकदम अचानक अशी गरज भासते की नाही हे डॉक्युमेंट करायला पाहिजे. आणि ते बरोबर आहे, मी त्या अजिबात नाही म्हणत. पण आपल्याला असं वाटतं की कुठली माहिती किंवा इन्फॉर्मेशन हे कागदाला आउटसोर्स केलं तर ते परमनंटली टिकतं, ही अंधश्रद्धा आहे. उलट ते डेड होतं. तुम्ही पूर्वी मोबाईल फोन नव्हते आणि तुम्ही त्याला नंबर्स कमिट करत नव्हता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आप्तांचे नंबर पाठ असायचे. आता ते नाही आहेत. बरोबर ना. आता तुम्ही म्हणता की कशाला पाहिजे, गरज काय आहे, तुम्ही हे ते करू शकता. पण स्मरणशक्तीमध्ये ज्ञान असण्याचे फायदे आहेत. एक तर ती ज्ञान ही एक ऑर्गॅनिक गोष्ट आहे. ती सतत तुमचा विचार सुरू असतो, त्यामुळे ते बदलत राहतं. आता तुमच्या डोक्यात प्रोसेस करायलाच काही नाहीये, तर मुळात ते ज्ञान आहे ते सतत त्याच्यावर प्रक्रिया होत राहणं हे गरजेचं आहे. ती प्रक्रिया कशाची असते? विचाराची असते. आता विचारात मुळे ती प्रक्रिया सुरू राहते. माहितीवर प्रक्रिया होते तेव्हा त्याचं ज्ञान होतं. ज्ञान जेव्हा आपण मुरट ठेवतो तेव्हा त्याचा शहाणपणा. पण मुरट ठेवायला मुळात काहीतरी पाहिजे ना तुम्हाला, आणि त्याच्यासाठी ती माहिती पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम. आणि करेक्ट. विधात्याने किंवा प्रकृतीने आपली योजना अशी केलेली आहे की जे नको असेल तेव्हा तुम्ही त्या फायली एका कुठेतरी वेगळ्या कपाटात स्टोअर करून ठेवू शकता. पण त्या तुम्हाला आयत्या वेळी तुम्हाला माहिती असतं पाहिजे, आणि डोकं तुम्ही कशासाठी तरी वापराल की नाही. तर त्यामुळे ते पाठांतराची गरज मला फार वाटते. आज माझा एक आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल माझं एक लाडकं ऑब्जेक्शन आहे माझं, कारण मी ते परत परत घेत असतो की तुम्हाला छंदोबद्ध कविताच नाही आहेत. तुम्हाला पाठ करायला निमित्त पाहिजे ना. तुम्हाला फ्रान्सिस बेकन किंवा लोकमान्य टिळकांचा निबंध पाठ नाही होणार.
पण तुम्हाला बालकवींची कविता पाठ होते. ताल लय. लय. त्याचं कारण आहे की अर्थाच्या पलीकडे पण अनेक एक दुनिया आहे. तुम्हाला काय वाटतं की अर्थ काय? अर्थ म्हणजे सगळं काही. अर्थाच्या पलीकडे दुनिया आहे, जी तू म्हणतास की जी लयीची दुनिया आहे, जी सूक्ष्म संवेदनांची दुनिया आहे, जी नादांची दुनिया आहे. आता या नादांमधनं तुम्हाला इतक्या गोष्टी कळत असतात. जेव्हा तुम्ही म्हणता की गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण निलगण निघाले, गडद निळे. ही सगळी एकत्र लघु अक्षर एकत्र आली की तुम्हाला त्या चपल चरणची मजा कळते. सगळे लघु अक्षर एकत्र आल्यावर तुम्हाला ढग दाटून आल्याचं फिलिंग येतं. आता हे कुठून येतं? हे काय अर्थातनं आलेलं फिलिंग नाहीये. हे अनेक गोष्टी तुमच्या टॅप केलेल्या आहेत त्याच्यात, की तुमचे अनुभव, तुम्हाला जी गती तो त्या कवीला अपेक्षित आहे ती फक्त अर्थावर तो सोडत नाहीये. तर तुम्हाला तुमच्या अनुभवाचं रूपांतर तो अनुभूतीत करतोय. मग अनुभूती म्हणजे काय? तर अनुभवाबरोबर आलेला साक्षात्कार म्हणजे अनुभूती. वाह 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 साक्षात्काराशिवाय असेल तर तो अनुभव आहे. वाह. साक्षात्कार आला की त्या अनुभवाची अनुभूती होते. आणि मग साक्षात्कार काय तुम्हाला फक्त अर्थातनं शब्दातनं मिळत नसतो. तुम्हाला इतक्या गोष्टी, रंग आहेत, गंध आहेत, नाद आहे, या सगळ्यात. आणि म्हणून ती अर्थापलीकडची जी दुनिया आहे ती तुम्हाला कळण्यासाठी म्हणून तुम्हाला हे पाठांतर केलं पाहिजे. आणि मग तुम्हाला छंद माहिती असले पाहिजे. तुम्हाला आपले पूर्वज त्यांच्या शहाणपणाच्या याच्यात त्यांनी सगळे इतिहास सुद्धा छंदात लिहिला, गणित सुद्धा छंदात लिहिलं. तर का? तर फक्त एवढं नाही की मी ते आता डॉक्युमेंट करून ठेवेन आणि परमनन्स ही आपण कुठली तरी चांगली गोष्ट मानतो, असं नाहीये. सतत गोष्टी बदलत राहतात. आणि त्यामुळे आजची सगळी भांडणं हे काय लिहून ठेवलं याच्यावर होतं. फार मोठं वाक्य आहे हे. हो. बरोबर. नाही, हे लिहिलंय. अरे लिहिलं असेल, लिहिलं, पण तुम्ही ते परमनंट का मानताय? हर क्षणाला गोष्टी बदलतात. मी काल जसा होतो तसा मी आज नाही. पण तुम्ही माझं 10 वर्षापूर्वी ट्विटरवरचं ट्विट काढून म्हणणार, तू बघ असं म्हणाला होतास. हो, म्हणालो होतो. ओनली द फूल्स अँड द डेड आर कन्सिस्टंट. परफेक्ट. तर तुम्हाला हे समजा, इतकं ऑर्गॅनिक, इतकं जिवंत ही गोष्ट आहे. तर तुम्हाला तुमचं जे तुम्हाला एक टूल दिलेलं आहे स्मरणशक्तीचं, ते तुम्हाला वापरलं पाहिजे ना. नाहीतर ते गंजतं. हा वैश्विक न्याय आहे. हा, म्हणजे मला की मी आज असं काहीतरी पाठ करतोय ज्यात मला युटिलिटी दिसत नाहीये, फाईन, पण तुझी तलवार तासली जातीये. हो, हे एक्झॅक्टली. जे काही महत्वाचं आहे ते चटकन लक्षात राहील, तू ते केलंस तर. हो हो. तुम्ही आता ताल लयचं बोललात सर, इतका विलक्षण योगायोगे. मी मूळचा जालन्याचा आहे, तर आमच्या तिकडे हा, आम्ही दर गुरुवारी दत्ताची पंचपदी करायचो, बरोबर. जे माझे बाबा छान गातात. हो ऑब्व्हियसली मी नंतर बाहेर पडलो. आमचं ते हो. कालच्या गुरुवारपासून आम्ही आमच्या नवीन घरी दत्त ती हा. पंचपदी करणं सुरू केलं. बरोबर. तर ती पंचपदी म्हणताना माझ्या इतक्या वेळा शहारे येऊन गेलेत, कारण आय हा. रिमेंबर्ड माय चाइल्डहुड. ते 3 शिरे 6 हात ती चाल हा. म्हणताना हा कनेक्ट आज आय कुड लिव्ह माय चाइल्डहुड. आणि मला याचा आनंद होत होता की माझ्या बाबांबरोबर आता माझा मुलगा, आय एम ट्राइंग टू शेप हिज चाइल्डहुड. हो, अनुभूती तुम्ही म्हणलात तसं. अनुभूती आहे.
तुम्हाला तुम्ही पुढे पुढे जात राहताना तसं तुमच्या असं लक्षात येतं की फार ॲबस्ट्रॅक्ट गोष्टीच आपल्या आयुष्याला शेप करत होत्या. बरोबर. मला म्हणजे मला गाण्यांचं ते एक फार महत्त्वाचं, म्हणजे माझी गाण्यावर नितांत श्रद्धा असल्याचं कारणच ते आहे की तुम्हाला, मी नेहमी असं म्हणतो की म्युझिक इज ट्रूथ इन हाय डेफिनेशन. बरं. बरं. कारण तुम्हाला शब्दांमध्ये एक काय HD कळेल कदाचित, पण 4K कळायचं असेल तर संगीताचा जो उपयोग होतो ना, कारण तुमचं अख्खं कॉग्निशन हां. हे शब्दांमध्ये मावू शकत नाही. नाही म्हणू शकत. आणि मग तुम्ही शब्दांच्या बाबतीत काय करता, तर टॉकिंग पॉइंट्स काढता. असं माल्कम ग्लॅडवेल म्हणतो एका ठिकाणी की मला एक सिनेमा आवडला. का आवडला? तर तुला जितकं आकलन झालेलं आहे त्याच्याबद्दल तितकं तुला शब्दात नाही मांडता येत. मग तू त्याचे टॉकिंग पॉइंट काढतो. अरे नसरुद्दीन शहाचं काय काम, अरे संगीत फार अप्रतिम, नाही दिग्दर्शन छान आहे. पण दिग्दर्शन छान आहे हे तुला जे वाटलेलं आहे ते डिस्क्राईब नाही करू शकत, आणि ते संगीत करू शकतं, ते छंद करू शकतं. आणि म्हणून मला त्याचं फार महत्त्व वाटतं. मला असं वाटतं की मी इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा मला मराठीची गोडी लागण्याचं कारण गाणं आहे. बरं. की शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, हा माझ्या बालपणी वाढतानाची एक कायमस्वरूपी आठवण. आणि ते शब्द वसंत बापटांचे आहेत आणि त्याला कमलाकर भागवतांची चाल आहे. आणि तो सगळा माझ्या, म्हणजे शतक हा मला शब्द नाहीतर कळायला खूप उशीर झाला असता. आणि फक्त शब्दांचंच नाही तर तुम्हाला आता शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, हे तुम्हाला जे फिलिंग आहे याच्यात काहीही लॉजिक नाही. नाहीये. या ओळीत काहीही लॉजिक नाही. हो. म्हणजे शतकानंतर असं कसं तुम्ही पहाट पहिली पाहिली, असं कोणी विचारलं? शतक तुम्ही जगला तरी जगला होता का? तरी. आता त्यामुळे लॉजिकच्या पलीकडे आणि अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. त्या दुनियेचा तुम्ही विहारच केला नाही आणि तुम्ही या सगळ्या अत्यंत कोरड्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात, तर मग तुम्हाला अशा गोष्टी सुचतात की नको स्मरणशक्ती, काय उपयोग. सगळ्याची कसोटी उपयोग. हा, आणि याचा तो उपयोग काय? rational उपयोग म्हणजे दुर्दैवाने काय ना, भावनिक उपयोग, हं. मला मिळणारी इमोशनल स्टेबिलिटी हा उपयोग मानतच नाहीये मी. प्रॉब्लेम हा झालाय. परत तू म्हणतोस तसं ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. मला काय होणार यातून? आत्ता काय मिळणार मला आत्ता काय मिळणार याच्यातून? तुम्हाला काय मिळणार ही गोष्ट तुम्हाला आता नाहीच कळत. मला ते नेहमी असं म्हणतो की आत्ता मी तुझा गळा धरला तर तुझ्या लक्षात येईल की मला जगण्याकरता श्वासाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. पण तुला गाणं गरजेचं आहे हे तुला कधी कळणार? बापरे. एक पिढी जाते, आजूबाजूचा समाज बकाल होतो, बापरे. आणि मग तुला कळतं की हे बकाल होण्यात कारणीभूत काय आहे. तर 10 वर्षापूर्वी आपण एक न ऐकलेलं गाणं, एक न अनुभवलेलं शिल्प, एक न पाहिलेलं नाटक, एक न बघितलेलं चित्र, बापरे, याच्यात तसं. गाण्याच्या भेंड्या नावाचा खेळ गमावून बसतोय आपण. गाण्याच्या भेंड्याच काय, आपण अंगाई गीत गाणाऱ्या आया गमावून बसलेलो. तुम्ही कला हे तुमच्या रोजच्या जीवनातला भाग पाहिजे. ते तुम्ही आर्ट गॅलरीजना आउटसोर्स केलं.
तुमची आजी रांगोळी घालत होती पूर्वी, चित्रकला होती तुमच्याकडे. तुमची आई अंगाई गीत गात होती, गाणं होतं तुमच्याकडे. जीवनातलं रसरशीतपण हा, हा उपयोग कसा समजावून सांगावा लोकांना असं झालंय. हो. ते आता काय आहे की अर्बनायझेशनचे जसे फायदे हो असतात हो तसे अर्थात, काही अर्थात. तोटे असतात, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला ते दोन्ही मॅनेज करावे लागतात. प्रॉब्लेम हा नाहीये की याचे फायदे आणि तोटे आहेत आणि ते आपल्याला एक्सेप्ट करावे. प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याचं भान हरवतो, हो ना. की हा तोटा झालाय हे लक्षात यायला पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी करेक्टिव्ह मेजर्स घेऊ शकता. समथिंग इज मिसिंग हे मान्य तर व्हावं पहिले. कळायलाच पाहिजे. मान्य तर सोडा, हो हो मान्य हो. पुढची गोष्ट. जाणवायला तर पाहिजे. जाणवायला पाहिजे, आणि तुम्ही जाणवण्यापुरते व्हल्नरेबल पाहिजे. हा, हा. आणि हा कलाकार असण्याचा दुसरा मोठा काय म्हणतो त्याला, एक पिटफॉल. नाही नाही, पिटफॉल नाही, मी उलट म्हणतोय, अच्छा, अरे वा. कॅरेक्टरिस्टिक, कॅरेक्टरिस्टिक, हा, फीचर आहे. फीचर आहे. तुम्ही व्हल्नरेबल नसाल तर तुम्ही कलाकार नाही नाही होऊ शकणार. यू हॅव टू बी रेडी टू बी इन्फ्लुएन्स्ड. वल्नरेबिलिटी, इमोशन्स ही बाजू, आणि ॲट द सेम टाइम आपण मगाशी गप्पा मारतो तेव्हा मी म्हणालो की तुम्ही विचार करता, खूप रॅशनली विचार करता, लॉजिकली विचार करता, आणि कलाकार आहात. तर हे थोडं असं कॉन्फ्लिक्ट होत नाही कधी? नाही, कारण लॉजिक हे शत्रू नाहीये कलेचं. आपण त्याच्यात जेव्हा बायनरी शोधायला जातो तेव्हा तेव्हा आपण गणतो. नाही, तुम्हाला आतून असं कधी? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कला हा एक भावनिक हुंकार आहे. काय होत असतं व्हेन इंटेलेक्ट टर्न्स इनटू इंट्युशन, तेव्हा कलेचा जन्म होतो. तुला लहानपणापासून शिकवलंय की 2+2 म्हणजे 4. लहानपणी शिकताना तू काहीतरी 2 गोष्टी घेतल्या असतील किंवा 2 बोटं घेतली असतील, मग आणखीन 2 बोटं घेतली असतील, आणि मग ती एकत्र आणली असतील, आणि मग 1 2 3 4. प्रक्रिया जेव्हा गायब होते तेव्हा ती कला होते. ही प्रक्रिया गायब झाली आणि तू 2+2 विचारलं तर आता तू 4 म्हणतोस. तुला ती प्रक्रिया मध्ये नाही. बरोबर. अशी जेव्हा कॉम्प्लेक्स गोष्टी तयार होतात आणि ती प्रक्रिया गायब होते, त्यामुळे कुठली कला हा भावनिक हुंकार आहे, पण त्याचं आकलन करणं हां 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 याच्यासाठी तुम्हाला लॉजिक लागतंच, आणि त्याला काहीतरी असतं. आणि तुम्हाला लॉजिक म्हणजे काय आहे की प्रत्येक गोष्टीचं एक लॉजिक असतं. तुम्हाला वरवर इलॉजिकल वाटणारी गोष्ट सुद्धा लॉजिकलच असते, असू शकते. असू शकतं, खरं आहे. उदाहरण देतो मी. अमर अकबर अँथनी हो. मला अत्यंत आवडणाराच चित्रपट आहे. लोक म्हणतात काही चाललंय त्याच्यात, की कुठे ते बरोबर 3 भाऊ कसे तिथे हरवले, मग बरोबर असा एक मुसलमानाला भेटला, बरोबर. एक हिंदूला भेटला, एक ख्रिश्चन, आणि मग त्याचे अमर अकबर अँथनी. तर या सगळ्या मॅडनेस मध्ये एक तर्काचा धागा आहे, आणि तो तर्काचा धागा आहे कोइन्सिडन्स, योगायोग. अमर अकबर अँथनी मधली कुठलीही घटना योगायोगाशिवाय घडत नाही. हो, आणि योगायोग हा तर्क आहे त्याचा. योगायोग हाच तर्क आहे. हाच तर्क आहे. आता तू तो मोडलास मध्येच, तर कसं मग? तर मग तो सिनेमा वाईट झाला असता. मनमोहन देसाई तो तर्क मोडू देत नाही, आणि प्रत्येक घटना ही योगायोगावरच बेतलेली असते, म्हणून तो सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवतो, कारण तुम्हाला आता त्याचा तर्क कळलेला आहे. अगदी पहिल्या सीनपासनं की म्हातारीला ऍक्सिडेंट होतो, तिला रक्त देण्याकरता जे लोक आलेले आहेत ते बरोबर ते एक हिंदू, एक मुसलमान, एक ख्रिश्चन आहे, ते 3 भाऊच निघतात. इथपासून ते शेवटच्या क्षणाला
जेव्हा त्यांना टेलर हवा असतो तेव्हा ते बरोबर अकबरकडेच जाणार. हो. हे सगळं योगायोगामुळे. तर योगायोग हा धागा तुटता कामा नये, हा तर्क आहे त्याचा. आपल्याला असं वाटतं की तर्क आणि भावना एकमेकांविरुद्ध उभ्या राहिलेल्या आहेत, पण भावनेचा म्हणून काहीतरी तर्क आहे ना एक. तुम्हाला उगाच काहीतरी भावना आली आहे हा, करेक्ट. असं होतं का? नाही होत ना. देयर इज अ रॅशनल रिझन बिहाइंड इट. देयर इज अ रिझन बिहाइंड. आणि त्यामुळे मी त्यांना शत्रू म्हणून बघत नाही. तर्क आणि भावना हातात हात घालून जेव्हा जातात तेव्हाच कलेचा जन्म होऊ शकतो, नाहीतर कला व्यर्थ आहे. वा. कारण आता तुम्ही बघा, म्हणजे नवकाव्य असेल किंवा नवनाट्य असेल, ॲब्स्ट्रॅक्ट असेल, ॲब्सर्ड असेल, तर ॲब्सर्ड मध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी तर्क शोधता ना. शोधतो. तुम्ही काहीही ॲब्सर्ड केलं तर ती कला नाही होत. तुम्हाला त्याच्यातला जो एक धागा आहे तो, तर त्याच्या मागचा एक तर्क आहे, तो काही असू शकतो. तो आपल्या एरवीच्या विचाराला छेद देणारा असू शकतो, पण तो तर्क असतोच. त्यामुळे तर्काला आणि भावनेला एकमेकांसमोर उभं न करता त्यांना आजूबाजूला उभं केलं आणि त्यांचे हातात हात देऊन टाकले की आयुष्याची खरी मौज आहे त्याच्यात. वा वा. नाहीतर तुम्ही सतत त्या एका दोलायमान परिस्थितीत राहा, अरे मी याच्यात काही लॉजिकच नाहीये. लॉजिक तुम्हाला सापडलेलं आहे, तुम्हाला बऱ्याचदा सांगता येत नाही कधी कधी की हे ते लॉजिक आहे. आजचं शेवटचं विचारतो, हे बोलता बोलता सतत परत एकदा अजून जी गोष्ट सतत मनात येत होती. तुम्ही म्हणजे स्पिरिच्युअल आहात, आस्तिक आहात, आणि डज दॅट ड्राईव्ह युअर आर्ट? मी एक काळ असा होता की मी अगदी छाती ठोकपणे मी सांगायचो की मी नास्तिक. आता त्याच्यात सुद्धा तुमचा अनुभव जसा वाढतो तसं तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात की ॲब्राहमिक पद्धतीने वाढलेल्या माणसाच्या दृष्टीने एथिस्ट असणं आणि धार्मिक याच्यातनं आलेल्या लोकांचा नास्तिक्य तर तुम्ही नास्तिक हा एक तर खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, ते सोडा. पण मला असं वाटतं की तुमचा संस्कृती म्हणून किंवा सभ्यता म्हणून तुमचा प्रवास हा कायम आस्तिकतेकडेच जात असतो. अरे बापरे, हो का? हो. आणि तो जावा, म्हणजे जायला हवा सुद्धा, असंही वाटतं. हवा सुद्धा. बर. कारण तुम्ही त्यांना नावं काही द्या, तुम्ही देव म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, काही म्हणा, तुमचा जो हे आहे. कारण शेवटी काय आहे की तुम्ही लॉजिकचाच पुन्हा भाग आहे. तुम्ही या सगळ्या कोलाहलात एक लॉजिक शोधत असताना, खरंय. का लॉजिक शोधता तुम्ही? कारण तुम्हाला असं वाटतं की माझं अस्तित्व फोल आहे, आय नीड आन्सर्स. असं. तर सगळी सिव्हिलायझेशन ढासळली ना. तुम्ही सिव्हिलायझेशन बिल्ड कशा जोरावर करता? की एका विश्वासावर करता की याला अर्थ आहे पुढे. तो अर्थ असणं, याची श्रद्धा असणं हीच आस्तिकता आहे. तो अर्थ आहे, मी जे करतोय त्याला अर्थ आहे. अगदी एक्झिस्टेन्शियलिस्ट सुद्धा माणूस तो म्हणतो की हे सगळं फोल आहे, याला काही अर्थ नाही. मग तुला लिहावंसं का वाटतं? कारण तुला असं वाटतं की मी जे लिहितोय त्याला अर्थ आहे, काहीतरी पर्पज आहे, पर्पज आहे, लाईफ पर्पज आहे. मी तुला ही जी उर्मी आहे की मला हे
नाही मला हे सांगायचंय लोकांना. का सांगायचंय बाबा? जर निरर्थकच आहे सगळं. निरर्थकच आहे तर तुला सांगण्याची उर्मी काय आहे? तर ही उर्मी याच्यातनंच येते की मला हे सांगायचंय, कारण माझ्या आयुष्याचा पर्पज हा आहे की मी हे सांगावं. तर यू आर नॉट जस्ट अन एक्झिस्टेन्शियलिस्ट एनिमोर. त्यामुळे हा जो प्रवास आहे तो, आणि मी त्याच्यात श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा, कर्मकांड याच्याबद्दल नाही बोलत आहे, पण एक आपल्या सतत आपल्या पलीकडच्या रियालिटीला काय म्हणतो आपण, वास्तवाचा शोध घेणं, ही जी उर्मी आहे की मला असं वाटतं की मला याच्यातलं एक डिझाईन कळावं, मला हा तर्क कळावा, हा आस्तिकतेकडेच आहे ना. तुझा फॉर्मॅट कुठलाही असेल, काही लोकांना सुरामध्ये ईश्वर सापडतो की, म्हणजे काय आहे त्याच्यात कुठल्याही गोष्टीतली गोम कळणं हीच हाच आस्तिकपणाची टेस्ट आहे. त्यामुळे तुमचा प्रवास हा कायम तुम्ही काहीतरी शोधताय ना. कबीर म्हणतो सुनो भाई साधो. तर तो का म्हणतो साधो? तो साधकाला हे करतो. बरोबर. तर जो साधक आहे, ज्याला काहीतरी हवं आहे, त्याची कशावर तरी श्रद्धा आहे, काही तर साध्य करायचंय, काही तर साध्य करायचं आहे, तो कशासाठी तरी खटपट करतोय. आणि ज्याला असं वाटतच नाहीये, जो काही करतच नाहीये, तो अश्रद्धा राहू शकतो. त्यामुळे मी आता सध्या अज्ञेयवादी असं समजतो, पण हे सुद्धा खूपच ठराविक लेबल आहे. त्यामुळे आत्ता मला माहिती नाही की, आणि मला फारसं त्याच्यात हे पण नाही आहे की आपल्याला काहीतरी सापडेल. म्हणजे तुम्ही त्या प्रश्नावर त्या विषयावर विचारही करत नाही की बाबा नाही, होतो. अच्छा, होतो. आणि काय आहे म्हणजे आता उदाहरणार्थ देव आहे का नाही याच्यावर जेव्हा लोक वाद घालतात तेव्हा मला तो फोल वाटतो. कारण देव आहे का नाही हा तुम्ही देवाची व्याख्या काय करता याच्यावर बदलणारं उत्तर आहे. तुम्हाला देव म्हणजे काय म्हणायचं आणि मला देव म्हणजे काय म्हणायचं याच्यातच समजा फरक असेल तर तुम्ही कितीही वाद घाला, तुम्ही कुठल्याही सोल्युशन पर्यंत पोहोचणार नाही आहात. बरोबर. पण मग त्याच्यात तुम्हाला तुम्ही म्हणाल की जे लोक म्हणजे जे अगदी नास्तिक आहेत ते सत्य तर शोधतात की नाही, की हे जे दिसतंय याला थोडंसं खरवडून बघू की याच्या आत काय आहे. तो कसला शोध आहे? तुम्ही त्याला सत्य म्हणा. तुम्ही त्याला शेवटी मला हे काहीतरी कळलंय आणि यावर माझा विश्वास बसलेला आहे, ही आस्तिकता आहे. त्यामुळे कुणाचाही प्रवास हा आस्तिकतेकडेच चाललेला असतो. मी नास्तिक आहे अशी धारणा बनवणं, ही धारणा बनली ना तुमची, हीच आस्था आहे की ही माझी आस्था आहे की मला याच्यावर विश्वास आहे. मग तुमचा या देवावर विश्वास नाही अशी आस्था असेल, तुमचा विश्वासच नाहीये कशावर, तर ती काय म्हणतो त्याला एका प्रकारच्या अनायलेशन कडे जाणारी. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे हा आपला सगळ्यांचा त्याच बाजूला चाललाय. तुम्ही का तुम्हाला म्हणजे आय एम हॅपीली सरप्राइज्ड की तुम्हाला असं वाटतं की आपण सगळेजण म्हणजे प्रत्येकाचं देवाची डेफिनेशन, देवाचं व्हर्जन, सत्याचा शोध अशा वेगवेगळ्या प्रकारे, पण ॲज अ सिव्हिलायझेशन वी ऑल आर नोईंगली अननोईंगली इंचिंग टुवर्ड्स
दॅट डिरेक्शन असं वाटतं खरंच मला थोडं असं नाही वाटतं की नाही, खूप आपण करतोय का नाही हा प्रश्न आला येतात. हां इफ सिव्हिलायझेशन हॅज टू सर्व्हाइव्ह, इट हॅज टू बी It has to go there. अग्री नाहीतर यू गो टुवर्ड्स अनायलेशन. दॅट इज ट्रू आणि ते कधीतरी होणारच आहे काही ना काहीतरी ते तर याच्यात. होणारच. म्हणून मी म्हणतो की तुमचं इंडिव्हिज्युअल आयुष्य असेल किंवा समाज म्हणून असेल, यू आर इन अ कॉन्स्टंट स्टेट ऑफ फ्लक्स आणि एक प्रकारचं फ्रिक्शन. जोपर्यंत ते फ्रिक्शन नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठल्याच लोक इकडे तिकडे 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 शिफ्ट होत राहतात आणि एक ते करता करता ते कुठल्या तरी एका दिशेने स्टेबल होतात हां. थोडेसे. मग काही लोक त्या बाजूने जातील, काही लोक या बाजूने जातील. आपण करतोय का नाही हा प्रश्न नाहीये. प्रत्येक जणाचा ती संकल्पना वेगळी असते म्हणूनच ते फ्रिक्शन येतं. खरंय. पण ओव्हरऑल तुम्ही तुमची जी आता उदाहरणार्थ मी घरी जातो, हे जे वाक्य आहे, तू म्हण मी घरी जातो, मी म्हणतो मी घरी जातो. घर वेगळं आहे. घर वेगळं आहे ना, पण खूप दूर आहे आणि एक्झॅक्टली ते तुम्ही म्हणा तुम्ही काही, तुम्ही दोघे घरीच गेलेत. हा दोघेही घरी गेले तरी ठिकाण वेगवेगळे आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पोचाल सुद्धा, पण तुमचा शेवटी समजा कुठल्या तरी एका ठराविक दिशेने तुमचा प्रवास चालला असेल तर तो आस्थेचाच प्रवास आहे. सगळे शेवटी घरीच चाललेत. शेवटी सगळे घरीच चालले. मला आय हॅव टू हॅव सम क्लोजर. मला काहीतरी या गोष्टीचा एक स्वभाव स्वरूप कळलं पाहिजे. या हेतूने तुम्ही चालला असाल तर तुम्ही, आणि मी म्हणूनच मी म्हणतो की मी अजिबात तसा सश्रद्ध नाहीये. हा म्हणजे पूजा अर्चा आरती ते पण कर्मकांड. नाही, आणि असं मला ते बरं कोणी केलं तर माझं काही ना पण नाही. हो हो. पण हा म्हणजे बरं झालं मी थोडं हा. तोडतो तुम्हाला पण हा. पण मजा येते का हे आता जर समजा पंचपदी हा तर संगीत रसिक म्हणून नाही हा पण एक माणूस म्हणून जर कौशल बसले भजनाला तर डू यू एन्जॉय? ऑफकोर्स आय विल एन्जॉय. ती अशी ब्रह्मानंदी टाळी टाइप्स असं काही होईल? मला माहिती नाही ते होईल का. पुण्याजवळ एक खडकवासल्याजवळ एक गाव आहे आगळंबे नावाचं. तिथे एक छोटंसं देऊळ आहे. मला माझ्या तालाच्या सेन्सचा अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. काय सांगता? हो भयंकर. हां. बर. पण त्या दिवशी मी त्या सगळ्या गावकऱ्यांबद्दल भजन सुरू झालं आणि मी तिकडे बसलो त्या भजनाला ऐकायला. त्या एका गावकऱ्यांनी माझ्या हातात टाळ दिली आणि मी त्या तालामध्ये वाहवत गेलो आणि कुठेही चुकलो नाही. काही लोक लयदार असतात, तसा मी लयदार नाहीये. बर. पण त्या दिवशी मी चुकलो नाही. बर. मला झांज वाजवता येत नाही आणि तरीही मी त्या दिवशी ती व्यवस्थित वाजवली, कारण ते वातावरण होतं, ते लोक तसे होते आणि त्याच्यात मला तेच. मी आता व्हिएन्नाला गेलो होतो आणि त्या व्हिएन्नाच्या चर्चमध्ये बसून मी जेव्हा ती शांतता अनुभवली ना, मला तिकडे फार पांडुरंगाचं काही होतं ना, मला इकडे काही जीजसचं होतं. पण मला त्या दोन्ही ठिकाणी अतिशय काय म्हणतो त्याला, आतून मला समाधान किंवा बदलून टाकणारा अनुभव, किंवा आय वॉज टच्ड. म्हणजे असंही नाही मी म्हणते की हा काय मला आयुष्य मेटाफिजिकल काही वेगळं असं काही झालं असं काही नाही पण पण त्या दोन्ही गोष्टींनी माझ्यावर एक चांगला परिणाम साधला, हे तर मी 100% सांगू शकतो. देवळातनं जास्त, कारण ती
इतक्या वर्षाची परंपरा आपल्या मागे उभी असते. आपलं पास आणि म्हणून मी त्याला इतकं हलक्यात घेत. कोणी मला सांगितलं की चल देवळात, तर मी जातो. अच्छा 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 व्हेरी हां. मी बाहेर चपला काढीन, मी अतिशय मनापासून गणपतीला नमस्कार करीन, मी प्रार्थना करीन, मी बोलीन सुद्धा. म्हणजे माझा गणपतीवर विश्वास आहे आणि गणपती नावाची कोणीतरी दैवत आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं काहीच म्हणणं नाही. बट यू फील गुड. आय फील गुड. मला कुठलीही गोष्ट हार्मनीकडे जाणारी असेल, मग ते संगीत असो, मग ते अध्यात्म असो, ते तत्वज्ञान असो, कोलाहलाकडून फ्रॉम Design केओस टुवर्ड्स पर्यंत. ऑर्डर. हे समजा जाणारा प्रवासाचा मी भाग असेल. आणि केओस हा तुमच्या आर्टिस्टला नेसेसरी गोष्ट आहे. बरोबर आहे. बरोबर. ओके. आपण काय केलंय की सगळ्याचे हे केलेले आहेत, प्रोटोटाइप्स केलेले आहेत किंवा आर्किटाइप्स केले आहेत. आर्किटाइप्स केले. हा, आता आर्किटाइप केलेलं आहे तर कोणीतरी म्हणेल की केओसचंही आर्किटाइप करा. मला असं वाटतं की मी संगीतकार आहे, त्यामुळे मी ऑर्डर कधी निर्माण करू शकतो, मी एक डिझाईन कधी, मला मुळात केओसमध्ये बसलं पाहिजे, तर त्यातून तर तुम्हाला त्यातून मला ऑर्डर, मी ऑर्डरमध्ये बसलो तर मी काय करणार आहे, सृजन कसं होणार? होणारच नाही. मी ऑर्डरमधनं ऑर्डर निर्माण नाही करू शकत, मी केओसमधनं ऑर्डर. आता समजा कोणीतरी म्हटलं की ह्या केओसची आपण देवता करू, आणि तुम्ही त्या केओसला नमस्कार करा की बाबा रे, तुझ्यात बसून मी ऑर्डर निर्माण करायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही याला तुम्ही आस्तिक म्हणाल का नास्तिक म्हणाल? बापरे. मला त्या केओसमध्ये बसायचंय आणि मला ती ऑर्डर निर्माण करायची. मध्यंतरी उत्तराखंड एक काही कामगार एका याच्यात अडकले होते, तो एक दरड कोसळली आणि त्याच्यात त्या, आणि न्यूझीलंडमधनं एका माणसाला बोलवलं त्यांना रेस्क्यू करण्यासाठी, आणि त्याला विचारलं तू कसं केलंस. तो न्यूझीलंडचा माणूस आहे कृष्ण. तो म्हणला मी त्या पर्वतापुढे हात जोडले आणि म्हणालो की आमच्या काही मौल्यवान गोष्टी तुझ्याकडे आहेत, त्या प्लीज आम्हाला परत दे. आणि मग मी लागलो कामाला त्यांना सोडवायला. ही श्रद्धा आहे ना, हीच आस्था आहे. तुम्ही त्या आस्थेला तुम्ही कुठलंही रूप द्या, तुम्ही सगुण रूप द्या, तुम्ही निर्गुण रूप द्या, तो न्यूझीलंडचा त्याचे काहीही त्याच्या आस्था असतील वेगळ्या, पण मला तो माझा भाऊ वाटतो. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. वाह वाह. वैशाल सर, थँक्यू सो मच. अरे थँक्यू. खूप मजा आली. म्हणजे आपण म्हणालो सुरुवातीला गप्पा मारूया. पण मी पण अस्मिताला येताना तेच सांगितलं की मला असं ठरवून काही जायचं नाहीये, कारण नाहीतर मग तुम्ही, आता यातल्या बऱ्याच गोष्टींचा मी याच्या आधी विचारही केला नव्हता खरं. आणि मला हे प्रश्न विचारायचे ते माहिती नव्हतं, म्हणजे आपण तेच म्हणालो. त्यामुळे पण आय एम सो ग्लॅड की हे एक तर मला बुद्धी झाली. आय एम सो ग्लॅड की तुम्ही आलात. थँक्यू. सिरियसली सर, थँक्यू सो मच. खूप मजा आली. आपण परत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा पार्ट 2 पार्ट 3 आपण करूया, कारण मला असं वाटतं की आपण फक्त थोडंसं स्क्रॅचिंग द सरफेस, अजून खूप गप्पा मारता येतील आपल्याला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.